नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी गेले काही दिवस आमदार जयकुमार गोरे जे मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, तिथलं प्रतिनिधित्व ते करतात। या आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या, त्यांची गुंडगिरी याविषयी मी पत्रकारितेचा धर्म पाळून त्यांच्यावर टीका करत आहे। त्यांचे सगळे कांड मी बाहेर काढत आहे। आणि असं करत असताना जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे समर्थक असतील, त्यांचे सहानुभूतीदार असतील, अंधभक्त असतील, असे अनेकांनी म्हणण्यापेक्षा मोजक्याच लोकांनी, अनेक जण तर लय खुश आहेत, परंतु असे काही मोजके आहेत की त्यांचं म्हणणं की तुम्ही आमच्या जया भाऊंवर, आमच्या आमदार साहेबांवर तुम्ही टीका करताय। जी व्यक्ती 15 वर्ष आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्यावर अशा शब्दात टीका करणं चुकीचं आहे। त्यांना तुम्ही गुंड म्हणता, तुम्ही व्यक्तिगत घेतल्यासारखं तुम्ही त्यांच्यावर टीका करताय। वास्तवात जयकुमार गोरे यांनी 15 वर्षामध्ये जे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही घाण करून ठेवली, जे काही अतिशय भयानक असे प्रकार करून ठेवलेले आहेत, तर मला असं वाटतं की मी जे काही त्यांच्यासाठी शब्द वापरतो ते शब्द अगदी योग्य आहेत। आणि हे शब्द कसे योग्य आहेत तर हे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालपत्रातून, एक ऑर्डर आहे माझ्या हातामध्ये, त्याच्यातून तुम्ही समजू शकता। माझं तुम्हाला म्हणणं आहे प्रेक्षक हो, तुम्ही गुगलला जाऊन एक वाक्य टाईप करा, डॉग इन मंजर। परत सांगतो, डॉग इन मंजर। जर तुम्ही हे गुगलला जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जनावरं आहेत, त्या जनावरांवर कुत्रा भुंकतोय। आणि म्हणजे जनावरं काही चारा खात आहेत किंवा काही माळरानावर आहेत आणि त्याच्यावर हा कुत्रा भुंकतोय। तर ही जी एक इंग्रजीमधली, याला म्हण म्हणा, ह्याला फ्रेज म्हणतात, म्हण म्हणा, आपण मराठीमध्ये याला म्हण म्हणतो। तर ही जी म्हण आहे इंग्रजीमधली, डॉग इन मंजर, म्हणजे याचं मराठीमधलं जर भाषांतर केलं तर असं की गुरांच्या गोट्यामध्ये जाऊन भुंकणारा कुत्रा किंवा जनावरांवर भुंकणारा कुत्रा। तर हे जनावरांवर भुंकणारा कुत्रा हा जो शब्द आहे, हा सर्वोच्च न्यायालयाने एका संस्थेच्या अध्यक्षांविषयी वापरलेला आहे, एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविषयी वापरलेला आहे। एका म्हणण्यापेक्षा दोन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी वापरलेला आहे। त्या संस्थेचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी। तर ही जी संस्था आहे ही आहे एक संस्थेची एक शाखा आहे। शाखा म्हणण्यापेक्षा ह्या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत। एक कर्नाटकामधली आहे, धारवाड येथील, ती कर्नाटक कायद्यानुसार स्थापन झालेली आहे। दुसरी संस्था आहे कोल्हापूरची, त्यांचं नाव जरी सेम असलं तरी ही दोन्ही संस्था वेगळ्या आहेत, दोन्ही ट्रस्ट वेगळे आहेत। ही आहे कोल्हापूरची, आणि या कोल्हापूरच्या ह्या संस्थेची शाखा आहे मायनीमध्ये। आणि आपण गेले कित्येक वर्ष बघत आहोत की या संस्थेचे अध्यक्ष किंवा यांचे ट्रस्टी कोण, तर एक MR देशमुख यांची फॅमिली आणि दुसरे जयकुमार गोरे। तर या दोघांच्या अधिकार पदावरून त्या संस्थेमध्ये वाद आहेत, म्हणजे दोन ग्रुपमध्ये भांडणं लागलेले आहेत। तर ह्या दोन ग्रुपमधनं जे भांडणं लागलेले आहेत त्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलंय, आणि हे जे भाष्य आहे हे अत्यंत म्हणजे फार तिखट शब्दात भाष्य केलेलं आहे। आणि जे जयकुमार गोरे यांचं जे ट्रस्ट आहे, म्हणजे स्वतः जयकुमार गोरे त्याचा अध्यक्ष आहेत असं ते म्हणतात, तर ह्या जयकुमार गोरे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने डॉग इन मंजर म्हणजे जनावरांवर भुंकणारा कुत्रा, लक्षात घ्या, जयकुमार गोरे यांच्यावर, म्हणजे ते ज्या मायनी महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून घेतात, तर अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की डॉग इन मंजर म्हणजे जनावरांवर भुंकणारा कुत्रा। लक्षात घ्या, हे का म्हटलंय तर त्यांनी काय केलंय की जे महाविद्यालयांवर ह्या वैद्यकीय महाविद्यालयांचं नियमन करणारी जी संस्था आहे केंद्र सरकारची, तिचं नाव आहे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन। तर ही जी संस्था, हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे काय मी तोंडी बोलत नाही बरं का। अनेकांचं म्हणणं आहे की तुम्ही कसंही बोलता, तोंडी बोलता, तुमच्याकडे पुरावे पाहिजेत, तर मी पुराव्यासहित बोलतोय।
हा माझ्याकडे पुरावा आहे, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मी आमचे कॅमेरामन मी यांना विनंती करतो की हे थोडंसं जरा झूम करून दाखवा प्रेक्षकांना की हे सर्वोच्च न्यायालयाचं हे निकालपत्र आहे. आणि हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी धारवाड विरुद्ध नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन. तर ह्या दोघांमधला हा वाद होता आणि ह्याची जी निकाल लागलेला आहे तो आहे मी तुम्हाला सांगतो 8 मे 2024 रोजी हा निकाल लागलेला आहे, म्हणजे 4 महिन्यापूर्वी. आणि हा कुणी दिलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे जज आहेत BR गवई आणि संदीप मेहता या दोघांच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे. आणि याच्यामध्ये पान नंबर 4 आणि 5, तर पान नंबर 4 आणि 5 मध्ये पॅरा नंबर 12, तर ह्या पॅरा नंबर 12 मध्ये काय म्हटलंय, we further find that the attitude of some of the office bearers, म्हणजे आमच्या असं लक्षात येतंय की या काही जे पदाधिकारी आहे इन ॲड्रेसिंग द कम्युनिकेशन टू रेस्पॉन्डंट नंबर 1, म्हणजे त्यांनी जे काही कम्युनिकेशन केलेलं आहे म्हणजे पत्रव्यवहार केलेला आहे रेस्पॉन्डंट नंबर 1 म्हणजे काय तर ती जी नॅशनल परिषद आहे केंद्र सरकारची आरोग्यविषयक, त्यांना जे हे ऑफिस बेअरर म्हणजे जयकुमार गोरे आणि धारवाडचे बी लोक आहेत, तर ह्या दोघांनी जे काही कम्युनिकेशन केलेलं आहे, काय कम्युनिकेशन केलंय, नॉट टू ग्रँट परमिशन्स मॅक्स द नॉट टू ग्रँट परमिशन, म्हणजे ह्या दोघांनी काय म्हटलंय की त्या कॉलेजला परमिशन देऊ नका. तर हे जे असं जे म्हणणं आहे जयकुमार गोरे यांचं, ही वृत्ती जी आहे ही वृत्ती द ॲटिट्यूड ऑफ डॉग इन मंजर, लक्षात घ्या डॉग इन मंजर. तर हे जे ॲटिट्यूड आहे, ही जी वृत्ती आहे जयकुमार गोरे यांची, ही म्हणजे त्यांनी जयकुमार गोरेंचं नाव घेतलेलं नाही पण ते त्या पदावर आहेत आणि ते त्यांच्यासाठीच आहे. डॉग इन द मंजर म्हणजे जनावरांवर भुंकणारा कुत्रा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं त्यांच्यावर, त्यांची जी वृत्ती आहे त्या वृत्तीवर डॉग इन मंजर म्हणजे पुन्हा सांगतो डॉग इन मंजर म्हणजे जनावरांवर भुंकणारा कुत्रा, असं कुणाला म्हटलंय तर जयकुमार गोरे यांना. तर का आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय, हा जो प्यारा आहे त्याच्यामध्ये द कॉलेज विच इज रनिंग फ्रॉम 2004 cannot be stopped from functioning merely because the existing a dispute between two factions. The said factions always can resolve their disputes before the forum available to them in law. तर त्यांनी असं म्हटलंय की हे जे महाविद्यालय आहे हे 2004 सालापासून चालू आहे आणि मग 2004 सालापासून चालू आहे. असं असताना केवळ 2 गटांमध्ये म्हणजे जयकुमार गोरे यांचा एक गट आणि MR देशमुख यांचा एक गट, अशा ह्या 2 गटांमध्ये वाद आहेत म्हणून ते कॉलेज बंद करणं, त्या कॉलेजला ॲडमिशनच्या परवानगी नाकारणं हे चुकीचं आहे. केवळ ह्या दोघांचे वाद आहेत म्हणून. तर जे ह्या दोन्हीपैकी कुठली संस्था खरी, कुठलं मॅनेजमेंट, कुठलं ट्रस्ट खरं, हे जे काही कायदेशीर नियामक मंडळ आहेत ते ठरवतील. पण त्याच्यामुळे कॉलेजचं ऍडमिशन नाही थांबलं पाहिजे असं म्हटलंय. तर हे न्यायालयाने असं का म्हटलं ह्याची मी पार्श्वभूमी सांगतो की ह्या मॅनेजमेंटमध्ये अधिकार कोणाचा, म्हणजे जयकुमार गोरे यांच्या ट्रस्टचा की MR देशमुख यांच्या ट्रस्टचा. तर याच्यावरून झालं असं की जयकुमार गोरे यांचं त्या ट्रस्टवरचा अधिकार गेलेला आहे न्यायालयीन लढाईमध्ये सध्या तरी तात्पुरता बहुधा. आणि मग हा पुन्हा म्हणजे जयकुमार गोरेंनी मधले काही वर्ष अध्यक्षपद उपभोगलं, त्याच्यात गैरप्रकार कसे केले, मड्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाल्लं हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. तर त्यांच्याकडचं ते पद गेलेलं आहे आणि मग जुने जे आहेत MR देशमुख कुटुंबीय यांच्याकडेच ते महाविद्यालयाचा अधिकार आलेला आहे. हे अधिकार आल्यानंतर हे महाभाग जयकुमार गोरे यांनी काय पराक्रम केला मी अख्ख्या मान आणि खटाव तालुक्याला सांगू इच्छितो आणि त्याच्यावर न्यायालयाने किती तिखट शब्दात टीका केली हे तुम्हाला सांगतो. तर हे महाभाग जयकुमार गोरे यांनी जी नॅशनल कमिशन आहे त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्याच्यात त्यांना ते असे म्हणतायत की या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि
या संस्थेमध्ये सध्याची परिस्थिती काही चांगली नाही. म्हणजे काय चांगली नाही की बाबा काय साधन सामग्री नाहीये, शिक्षक नाही आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले तर त्यांचं शैक्षणिक म्हणजे त्यांना शिक्षण देण्यासारखीच परिस्थिती नाहीये असं ते म्हणतायत. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या संस्थेला मग प्रवेश देण्याच्या म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार देऊ नका, ते मंजुरीचे अधिकार देऊ नका, तर ते बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्या विरोधात म्हणजे बघा, स्वतःचीच संस्था, कोणी असं म्हणेल का माझी ही स्वतःची संस्था आहे आणि माझ्या संस्थेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे अधिकार देऊ नका असं कोणी म्हणेल का? तर मग त्या नॅशनल कमिशनने ते मान्य केलं. आता तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कुठून वशिले वापरतात, कुठं वशिले लावतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे कसे निर्णय करून घेतात हे आपण बघतोय. मी 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच एक त्यांच्या जमिनीचाही घोटाळा काढलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता असे अनेक घोटाळे निघणार आहेत. तर मग ते जे नॅशनल कमिशन आहे त्यांनी ह्या जयकुमार गोरेचं ऐकलं. वास्तवात जयकुमार गोरेंना तो अधिकारच नाही, पण ऐकलं. म्हणजे जयकुमार गोरेंना त्या ट्रस्टवर ते नाही आहेत, त्यांच्याकडनं ते अधिकार गेलेले असतानाही म्हणतायत की मीच अध्यक्ष आहे. आणि मग त्या जयकुमार गोरेंचं ट्रस्ट नॅशनल कमिशनने ऐकलं व नॅशनल कमिशनच्या विरोधात ह्या दोन्ही संस्था आहेत त्या संस्था हायकोर्टात गेल्या, उच्च न्यायालयामध्ये गेल्या. उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की बाबा नॅशनल कमिशनला तो अधिकार आहे की प्रवेश द्यायचे की नाही द्यायचं. म्हणजे थोडक्यात की तो जयकुमार गोरे यांच्या हिताचा निर्णय झाला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हे जे ट्रस्ट आहेत, हे ट्रस्ट M.R. देशमुख हे जे आहेत हे आणि धारवाडची संस्था, तिथले जे मला वाटतं पटेल नावाचे अध्यक्ष आहेत, तिथेही सेम असाच वादंग सुरू आहे. तर हे दोन्ही संस्था गेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने मात्र ह्या नॅशनल कमिशनलाही खडसावले आणि जयकुमार गोरे यांचा जो एक गट आहे त्याला खडसावले. आणि त्यानंतर जयकुमार गोरेंसारखाच सेम वागणारा दुसरा गट तिकडे धारवाडमधल्या संस्थेमध्ये आहे, सतीश पाटील यांचा, त्या दोघांनाही खडसावलंय. तर काय म्हटलंय त्यांनी की बाबा तुम्ही म्हणजे कशामुळे म्हणलं असेल न्यायालयाने, मी माझं ॲनालिसिस सांगतो की बाबा ही स्वतःची संस्था आहे, तुम्ही स्वतःच्या संस्थेमध्ये प्रवेश देऊ नका. म्हणजे माझ्या संस्थेमध्ये का प्रवेश देऊ नका, तर माझ्या संस्थेवर दुसऱ्या ट्रस्टचा अधिकार आलेला आहे. तर त्या दुसऱ्या म्हणजे मला केवळ दुसऱ्या ट्रस्टला ते मिळतंय, दुसऱ्या ट्रस्टला त्या संस्थेचे अधिकार मिळत आहेत. म्हणून मी असं म्हणतोय की त्या संस्थेमध्ये प्रवेश देऊ नका, त्या संस्थेची वाट लागली पाहिजे. अशा पद्धतीचं हे जयकुमार गोरे यांचं ॲटिट्यूड आहे. बांधवांनो, मी तुम्हाला हे अधिक सोपं करून सांगतो. विशेषतः मान आणि खटाव मधल्या जनतेला, मतदारांना, ही आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. तुमच्यासाठी ही फार मोठी संधी आहे. जयकुमार गोरे यांची वृत्ती कशी आहे, जे सर्वोच्च न्यायालयाने, जे या देशातली सर्वात मोठी, सर्वात महत्वाची, लोकशाहीमधली सर्वात महत्वाची संस्था आहे, ज्या चार संस्था महत्वाच्या असतात. एक म्हणजे सरकार, म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील किंवा इकडं मुख्यमंत्री असतील आणि त्यांचं मंत्रिमंडळ असं सगळं. दुसरं की संसदीय मंडळ, म्हणजे केंद्रात लोकसभा, राज्यसभा आली, महाराष्ट्रात विधानसभा, विधान परिषद आली. तर आणि तिसरी आहे ती न्यायालय. आणि चौथा, लोकशाहीचा जो स्तंभ चौथा मानला जातो तो आम्ही पत्रकार, आम्ही प्रसारमाध्यम. जर त्यातली तिसरी जी संस्था आहे ती आहे न्यायालय. तर न्यायालयाने जे बोललेलं असतं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्याला फार मोठी कायदेशीर पार्श्वभूमी असते. तर हे जे 4 स्तंभ आहेत ना, हे 4 स्तंभांना त्यांच्या अधिकार आहेत. त्यांच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ करू नये. त्यांची एक कार्य आणि कर्तृत्व
कार्य आणि कर्तव्य ही ठरलेली आहेत. तर आपण एकतर त्यांनी प्रसारमाध्यमांची जयकुमार गोरेंनी कशी वाट लावलेली आहे, प्रसार जो चौथा स्तंभ आहे त्याला, त्यांचे कार्यकर्ते कसे घाणेरड्या पद्धतीने बोलतात हे तर अख्ख्या मान खटाव तालुक्याला माहीत आहे. पण जो तिसरा खांब आहे लोकशाहीचा, न्यायालय, यांनी सुद्धा जयकुमार गोरे यांना खडसावलेला आहे. आणि डॉग इन मंजर म्हणजे जनावरांवर भुंकणारा कुत्रा किंवा जनावरांच्या गोट्यामध्ये जाऊन भुंकणारा कुत्रा हा जो शब्दप्रयोग केलेला आहे जयकुमार गोरे यांच्यासाठी, तर त्याचं मी सोपं करून तुम्हाला सांगतो. बघा, आपण शेतकरी आहोत, सगळेजण मॅक्झिमम मतदार शेतकरी आहोत. आपण काय करतो की आपण म्हशी पाळतो, त्या म्हशी आपण गोट्यामध्ये बांधतो. आपल्याकडे कुत्राही असतो बरं का, बऱ्याच जणांकडे. तुमच्याकडे कुत्रा असेल तर तो कुत्रा काय करतो, तर तो कुत्रा त्या घराचे राखण करतो. कुत्र्याचं काम काय, तर कुत्र्यानं घराचं राखण केलं पाहिजे. म्हशीचं काम काय किंवा त्या जनावराचं काम काय, की त्यांनी दूध दिलं पाहिजे. तर जो शेतकरी आहे त्याला त्या म्हशीचाही आणि कुत्र्याचाही दोघांचाही उपयोग असतो, दोघांकडूनही फायदे आहेत. म्हस काय करते, तर ती दूध देते. तर आणि तिचं ठिकाण तो गोटा किंवा माळरानावर ती चरत असते. ती त्याचं ठिकाण आहे, त्याचं ते कार्यक्षेत्र आहे. आपला शेतकरी किंवा जी शेतकरी भगिनी असेल, माता असतील, त्या काय करतात, त्या गोट्यामध्ये जाऊन त्या म्हशीला चारा टाकतात, त्यांचं शेण काढतात आणि महत्त्वाचं म्हणजे दूध काढलं जातं. आणि ते जे दूध आहे ते विक्री करून त्यातून 4 पैसे येतात शेतकऱ्यांना बऱ्याच. आणि ते दूध घरी पिल्यामुळे आपलं शरीरसुद्धा सुदृढ होतं. आता कुत्र्याचं काम काय, की कुत्र्याने कुणी रात्री चोर आला काय आला तर त्याच्यावर भुंकणं. कुत्र्याचं काम हे चोरांवर भुंकणं आणि आपलं घर हे सुरक्षित करणं, आपल्या मालकाशी इमाने इतबारे मालकाची सेवा करणं, हे त्या कुत्र्याचं काम आहे. पण आता ह्या सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ सांगत असताना मी ह्या कुत्र्याची भूमिका, हा जो कुत्रा आहे तो कसा वागतोय, तर हा जो कुत्रा आहे तो काय करतोय, त्या म्हशीच्या गोट्यात जातोय. आता मला सांगा शेतकरी बांधवांनो, कुत्र्याचं काम त्या म्हशीच्या गोट्यात काय आहे का, तर अजिबात नाही. बरं, तो जातोय, तो काय करतोय, त्या म्हशीवर भुंकतोय. आता ती म्हैस काय करत असते, की बाबा ती एकतर चारा खात असते. ते कुत्रा काय चारा खाऊ शकतो, त्याचं ते खाद्य नाही, त्याचं त्या गोट्यात काही कामच नाही, तरी त्या गोट्यात जातंय आणि त्या म्हशींवर भुंकतंय. त्याच्यामुळं काय होतंय, की ते म्हस बिचारी परेशान होती, तिला एकतर चारा खाता येत नाही आणि त्या परिणामामुळे कदाचित त्या कुत्र्याच्या टेन्शनमुळे ती दूध बी कमी देते. तर बांधवांनो, मी हे आता अधिक तुमच्या लक्षात आलं असेल की कुत्र्याचं काम कुत्र्यानं मूर्खपणा नाही केला पाहिजे. जयकुमार गोरे ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने कुत्रा म्हटलेलं आहे, तर ते काय मूर्खपणा करतायत येतं मी तुम्हाला सांगतो. ते कुत्र्याप्रमाणे त्यांनी आपल्या मालकाच्या घराचं राखण केलं पाहिजे. कुणी, जयकुमार गोरे यांनी. तर त्यांचं घर कुठलं, तर त्यांचं मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघ हे त्यांचं घर आहे, जयकुमार गोरे यांचं. तर या मतदारसंघाचं त्यांनी रक्षण केलं पाहिजे. पण ते रक्षण करतायत का, तर नाही करत. ते काय करतायत, जे आपलं मालक आहे मतदारसंघातील मतदार हे जयकुमार गोरे यांचे मालक आहेत. लक्षात घ्या मतदारांनो, तुम्ही जयकुमार गोरेंचे मालक आहात. या लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो, मतदार हे मालक असतो. जयकुमार गोरे तुमचा मालक नाही, तुम्ही हे लक्षात घ्या. अनेकांचा गैरसमज आहे, अरे एवढा मोठा आमदार, त्याचा एवढा मोठा बंगला, ते असतील पैशाने श्रीमंत, परंतु ते तुमचे मालक नाहीत, ते तुमचे लोकप्रतिनिधी आहेत. तर मतदार हे मालक आहेत. मग हे जयकुमार गोरे, जे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कुत्रा म्हटले, तर हे जो कुत्रा आहे तो काय करतोय, की जे मतदारांच्या ज्या चांगल्या जिथं मतदारसंघामध्ये ज्या चांगल्या गोष्टी होत असतील तर तिथं जाऊन घुसतायत आणि त्या कुत्र्याप्रमाणे त्या मतदारसंघातील आपल्या म्हणजे मालकाच्या घरामध्ये जाऊन भुंकण्याचं काम करतायत. म्हणजे काय काय केलं, तर तुम्हाला मी सांगतो की ते जे मायनीचं महाविद्यालय आहे, महाविद्यालय चालवणं हे काही जयकुमार गोरेंचं काम नाही. कारण त्यांना ते काही डॉक्टर नाहीत स्वतः, त्यांनी कुठलंही शैक्षणिक क्षेत्रात उदात्त कार्य केलेलं नाही.
मी अनेकदा बोललेलो आहे की ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कुटुंबातील, त्यांच्या भावकीतील आहेत, पण त्यांच्याकडे कुठलाही शैक्षणिक किंवा सामाजिक कुठलाही गुण नाही, अंश नाही. आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी आपल्या भारतातील जनतेला, बहुजन वर्गाला शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी अफाट कष्ट केलं. त्यांच्यावर सावित्रीबाई फुलेंवर तर कर्मटांनी दगड, शेणगोळे फेकून मारले, तरीही त्यांनी हे आपलं कार्य सोडलं नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ह्या कार्याचा खरं तर आदर्श घ्यायला पाहिजे होता जयकुमार गोरे यांनी, पण तो आदर्श घेतलाय एम.आर. देशमुख यांनी. एम.आर. देशमुख यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन एक शिक्षण संस्था उभी केली. त्या शिक्षण संस्थेमध्ये हे तिथं त्या कुत्र्यासारखे गेलेत, तिथल्या लोकांवर भुंकतायत. आता दुसरं एक तुम्हाला सांगतो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी या शिक्षणाची गंगा घरोघरी पोचावी म्हणून कष्ट केलं. हे महाभाग जयकुमार गोरे त्या नॅशनल कमिशन आहे त्यांना पत्र लिहितात आणि म्हणतात की ह्या शिक्षण संस्थेला प्रवेश देऊ नका, ही शिक्षण संस्था बंद झाली पाहिजे, अशा पद्धतीचं हे करतात. म्हणजे स्वतः काय शिक्षणात ह्यांचं काय कार्य नाही. एका बाजूला जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, ही गंगा, शिक्षणाची गंगा हे आटवण्याचं काम हे जयकुमार गोरे करतायत. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी ही किती मोठी प्रतारणा आहे. दुसरं की जसं मी बोललो की हा जो कुत्रा आहे जयकुमार गोरे, म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाने जे ऑफिस बेरर म्हणून त्यांना कुत्रा जे संबोधलेला आहे, तो जो कुत्रा आहे तो त्या संस्थेमध्ये जाऊन भुंकतोय. पण तो तिथंच भुंकत नाही, तर सगळ्या मतदारसंघामध्ये त्याने जे काही त्याचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे हा मेन कुत्रा, त्यांचे कार्यकर्ते हे छोटे छोटे कुत्रे, त्यांनी म्हणजे हा कुत्र्यांचा लीडर आणि ते बाकीचे कुत्रे. तर हे जे बरं, ह्यात काही कुत्रे प्रामाणिक आहेत बरं का, असं नाही की जयकुमार गोरे यांचे अनेक कार्यकर्ते, खूप कार्यकर्ते चांगले आहेत. अर्जुन काळे सारखा चांगला कार्यकर्ता या मान तालुक्यामध्ये मी बघितलेलाच नाही. अर्जुन काळेंना खरं तर भाजपने आमदारकी दिली पाहिजे, परंतु आणि ह्या अर्जुन काळे यांच्यामुळे तर हा जयकुमार गोरे आमदार झालेला आहे. अशा अनेक आहेत, अनेक मी सेपरेट यावर व्हिडिओज करणार आहे की जयकुमार गोरे यांनी असे किती चांगली माणसं आहेत की ज्यांना सडवलेलं आहे. तर सांगण्याचा मुद्दा की जयकुमार गोरे यांच्याकडे चांगली माणसं आहेत, तशीच वाईट माणसं आहेत. तर जयकुमार गोरे हे मेन त्या कुत्र्यांचे लीडर, त्यातले जे वाईट माणसं जे आहेत ते त्यांची पिलावळ, त्यांचे छोटे कुत्रे असं आपण समजूया. तर हे जे वाईट कुत्रे आहेत हे लोकांवर भुंकत असतात. आता जयकुमार गोरेंनी काय केलं, ती सिद्धनाथ पतसंस्था तिथंही जाऊन स्वतः उभी करा ना तुम्ही, तिथंही जाऊन त्यांनी घाण केली, त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्या ऑडिटरवर कडनं आपल्याला हवं तसं दबाव टाकून काय काय करून घेतलं. हा विषय वेगळाच आहे. खरं तर मला या विषयाला सुद्धा वाचा फोडायचे. मी त्या संस्थेतल्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे, मी त्यांना वारंवार विनंती करतोय की तुम्ही फक्त मला माहिती द्या की तुम्हाला त्यांनी कसा त्रास दिला. अहो ते लोक इतके घाबरलेत की ह्या चांगल्या लोकांना त्यांनी, त्याच्यामध्ये महिला आहेत, त्यांना तडीपार करून टाकलं होतं, त्यांना बाहेर राहावं लागलं होतं. तडीपार म्हणजे त्यांना बाहेर राहावं लागलं होतं. तर असा हा जयकुमार गोरे उपद्व्यापी त्या सिद्धनाथ संस्थेमध्ये त्याने त्याचं ट्रस्ट घुसवलेलं आहे, त्या बॉडीवर तो आलेला आहे. आणि ती 500 कोटी रुपयांची ती पतसंस्था आहे. आणि या मान खटावमधल्या आणि बाकीच्या आजूबाजूच्या तालुका जिल्हाभर मधल्या अनेक लोकांच्या, मान खटावमध्ये तर घराघरामध्ये ह्या सिद्धनाथ पतसंस्थेचे उपकार आहेत, कर्ज लोकांनी दिलेत. या संस्थेमध्ये हा जयकुमार गोरे घुसलेला आहे. म्हणजे हा कुत्रा तिथंही घुसलाय, तिथंही जाऊन त्याचे हे भुंकायचे उद्योग सुरू आहेत. मान खटावमधील जनतेला माझी विनंती आहे किंवा मी तुमच्या हे लक्षात आणून देतोय, सर्वोच्च न्यायालयाने ज्याला कुत्रा म्हटलंय तो तिथंही घाण करायला लागलेला आहे. जसं मायनी कॉलेजमध्ये त्यांनी घाण केली तशी तो इथंही करत आहे. ही संस्था तो त्याचे जे आर्थिक भ्रष्टाचारी नेचर बघता ह्या संस्थेमध्ये तो काय करेल, लोकांना लक्षात घ्या. तुमच्या पैशाचं तो काय करेल कल्पना करा. आता ह्या कुत्र्याने आणखीन काय केलंय, तर मी काल एक व्हिडिओ बनवला की मसवड या भागामध्ये त्यांनी त्याचे 2 सरकारी जे तलाठी आणि सर्कल जो आहे आकडमल आणि गुलाब उगल मुगले, हे 2 पंटर जे आहेत
ते आहेत सरकारी सेवेत आहेत, परंतु ते वास्तवात ते काम करतात जयकुमार गोरे यांचं. आणि या परिसरामध्ये मसवड या परिसरामध्ये त्यांना लँड माफिया म्हणून संबोधलं जातं. तर ह्या लँड माफियांना त्यांनी हे करून तिथं जो प्रचंड मोठा एक प्रकल्प येऊ घातलेला आहे, तो आमच्यासारख्या अनेक लोकांनी चळवळ उभी केली होती म्हणून तो प्रकल्प तिथं आलेला आहे. तो प्रकल्प गेला होता जवळजवळ कोरेगावला, आम्ही फिरवून आणला. आणि त्या प्रकल्पामध्ये त्याने जमिनींचे घोटाळे केलेले आहेत. त्या गुलाब उगल मुगलेने तर 22 एकर जमीन अक्षरशः हडपून त्याच्या आत्याच्या घशात घातलेल्या आत्यांच्या नावाने केलेले आहे. मला कालच माहिती मिळाली की ते जे आत्यांचा एक मुलगा आहे, तो मुलगा पोलीस अधिकारी आहे. राहुल खाडे असं त्यांचं नाव आहे. म्हणजे राहुल म्हणजे असा एक संशय आहे किंवा असं स्पष्टच आहे हो, ते आई बिचारी कशाला जमीन खरेदी करेल अशा वाईट मार्गाचा अवलंब करून. तर ते जे पोलीस अधिकारी आहेत राहुल खाडे यांनीच आईच्या नावावर ही जमीन घेतलेली आहे आणि त्यांना त्यांचे नातलग आहेत गुलाब मुगल उगले यांनी मदत केलेली आहे, हे स्पष्ट दिसतंय. आणि ही जमीन घेत असताना लोकांनी विरोध केला म्हणून त्यांना 18 दिवस तुरुंगात टाकलं होतं. म्हणजे यामागे राहुल खाडे नक्कीच असतील. त्यावेळी आणखी दुसरं असं की जयकुमार गोरे तर भाजपचेच आहेत, पण राहुल खाडे यांनी आंतरवली सरावटीमध्ये मनोज जरांगे यांच्या सभेवर, त्यावेळी ते तिथं पोलीस अधिकारी होते, तिथं लाठी हल्ला केलेला होता. त्याच लाठी हल्ल्याला जयकुमार गोरे यांनी किंवा भाजप सरकारने ह्या गोरगरिबांची 22 एकर जमीन लाटून दिली की काय असं म्हणता येईल. तर सांगण्याचा मुद्दा काय, तर सर्वोच्च न्यायालयाने ज्याला कुत्रा ठरवलेला आहे तो कुत्रा तिथं जाऊन त्यांनी घाण केली असे मत. आणि त्यांनी जे काय म्हणतात मी पाणी आणलं, अमुक आणलं, तमुक आणलं. जयकुमार गोरे ह्या पाण्यातले हे जे काय तुम्ही पाणी आणलं, जी काय कामं केली विकासाची, त्यातली कंत्राट कुणाकुणाला दिली हो? त्यातले जे कंत्राटदार आहेत ते कुणाकुणाचे बगल बच्चे आहेत हो? त्यातले टक्केवारी कुणाकुणाला जाते हो? मला जरा सांगता का? हे आम्हाला काय माहित नाही का? बरं, त्या कामांमध्ये ही कामाची क्वालिटी कशी आहे, त्याचा दर्जा कसा आहे, कुणाला माहित नाही का? तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने ज्याला कुत्रा असं म्हटलेलं आहे, त्या कुत्र्यावर, ज्या कुत्र्याने राखण करायला पाहिजे, काय राखण करायला पाहिजे, तर उलट ते मायनी कॉलेज आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही चांगलं काम करताय आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. हे तर त्यांचं काम आहे. जे सिद्धनाथ पत संस्था आहे त्या ट्रस्टला त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना चांगलं पोषक वातावरण तयार करून दिलं पाहिजे. त्यांना ती संस्था अधिक चांगल्या प्रकारे चालवून दिली पाहिजे. विशेषतः तिथं अध्यक्ष म्हणून एक महिला होती. त्या म्हणजे एकतर हा जयकुमार गोरे महिलांनाच नेमका त्रास देतो. म्हणजे तिथं ईडीच्या माध्यमातून मायनीमध्ये त्याने धाड टाकली, तिथं त्या 10 महिलांना कोंडून ठेवलं बिचारे. त्याच्यावर एक शब्द त्याने निषेधाचा एक शब्द व्यक्त केलेला नाही की महिलांना तुम्ही कशाला कोंडून ठेवलं म्हणून. त्या सिद्धनाथ पत संस्थेमध्ये सुद्धा त्याने असेच घाण केली. ते महिला अध्यक्ष होते, संस्था चांगले चालवत होते, पण तुला हडपायची होती म्हणून तुम्ही त्या महिलेवर अन्याय केला. सावित्रीबाई फुलेंच्या लेकीवर तुम्ही अन्याय केला. हे सावित्रीच्या लेकी आहेत, त्यांना तुम्ही असं छळता. तुमच्या महिलांचे काय काय उद्योग आहेत याच्याविषयी अनेक कहाण्या बोलल्या जातात. यापूर्वी तुमच्यावर महिलांच्या केसेस आहेत. तर कुत्र्याने महिलांना असा त्रास देऊ नये हे सांगायची माझ्यासारख्या पत्रकारावर वेळ येते. एका जबाबदार कसं बेजबाबदार लोकप्रतिनिधीवर. त्या जमिनी ज्या आहेत तिथं जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, हे तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे. तसं वातावरण तुम्ही निर्माण करायला पाहिजे. तुम्ही उलटच करताय. तुम्ही काय करताय, तुम्ही तिथल्याच जमिनी हडपताय. ते जमिनी हडपण्यासाठी प्रशासनातले 2 दलाल आकडमल आणि हा गुलाब मुगल उगले ह्या दोघांना तुम्ही तिथं ठेवलेलं आहे. कित्येक वर्ष, 3 वर्षात बदली व्हायला पाहिजे. हे किती वर्ष तिथं आहेत, तर हे आकडमल आणि गुलाब मुगले काय असेल त्याचं नाव ते, तर हे यांच्या मार्फत तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी हडपता. त्या जमिनी व्यवस्थित हडपता यावी म्हणून राहुल खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला मध्ये घालताय. त्याच्या आईच्या नावाने जमीन खरेदी करताय. म्हणजे तुम्ही किती बनेल घोडे आहात हो मला सांगा. आता मी घोडा शब्द वापरतोय, हा जरा सौम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला कुत्रा म्हटलंय, त्या तुलनेत घोडा हा शब्द सौम्य आहे.
म्हणजे काय होईल की राहुल खाडे पोलीस अधिकारी आहेत, ते बरोबर दबाव टाकून ती जमीन म्हणजे आपली आहे किंवा आपल्या आईच्या नावावर आहे आणि तुम्ही त्यांना राहुल खाडेंना ह्या घोटाळ्यात सामील करून घेतलेलं आहे. उद्या काय अशी विचित्र लढायची वेळ आली तर राहुल खाडेंना नाईलाजानं का होईना तुमच्या सोबत उभं राहावं लागेल. आता हे राहुल खाडे त्या बिचाऱ्याला कदाचित माहीत बी नसेल ह्या उगल मोगलेने असले धंदे केलेत की गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन लाटलेली आहे. त्यांना हे जर कळलं, आताचा माझा व्हिडिओ जर त्यांनी बघितला तर त्यांच्याही पायाखालचे वाळू सरकेल. ते एवढे मोठे पोलीस अधिकारी आहेत. माझे जे लय भारी जे आहे ते नेमकं सरकारी यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये फार पॉप्युलर असा आहे माझा चॅनल आहे. आता त्यांचे जे सहकारी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना ह्या राहुल खाडेंनी अशी गोरगरिबांची जमीन आपल्या आईच्या नावावर घेतली हे कळल्यानंतर राहुल खाडेंना सुद्धा किती वाईट वाटेल. मलाही राहुल खाडेंचा असा चेहरा दिसतोय, मलाही वाईट वाटतंय. पण राहुल खाडे साहेब, तुम्ही या उगल मुगले आणि जयकुमार गोरे यांच्या नादाला लागू नका. तुम्ही कदाचित चांगले ऑफिसर असाल, मला माहीत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. मला तेवढं ते मनोज जरांगे पाटलांच्या सभेवरचा तुमचा लाठीचार्ज तेच माहीत आहे आणि हे दुसरं प्रकरण. माझी मैत्री अधिकाऱ्यांमध्येच आहे. अधिकारी हे चांगले असतात, ते असले काही धंदे करत नाहीत. तर माझं तुम्हाला राहुल खाडे साहेब विनंती आहे की तुम्ही ते प्रकरण तुम्ही बघा तुमच्या लेवलला, कायदेशीर तपासणी करून, आणि जर तुमच्या लक्षात आलं, लक्षात म्हणजे ते साफ अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांना, तुम्ही अतिशय नम्रपणे ती शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत देऊन टाका आणि ह्या उगल मुगलेला सांगा, बाबा तुझ्या फंदात मला पडायचं नाही, तुला काय तिकडं घाण करायची ती स्वतः कर, मला काय त्याच्यात आणू नको, हे तुम्ही नम्रपणे सांगा. आणि तुम्ही राहुल खाडे साहेब, तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघा. पत्रकार असं कधी करत नाही, पण मी केलंय. काय केलंय की त्या 22 एकरच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून मी भंडारा उचललाय. का तर लोकांमध्ये तेवढा विश्वास यावा. पत्रकारितेचा धर्म मी तर पाळतोयच, परंतु आमच्या त्या समाज बांधवांना, माझ्या नातेवाईकांना, आमच्या धनगर समाजातील लोक आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून मी तिथं भंडारा उचललेला आहे. आणि वेळ पडली तर त्या 700 जे एकर जी जमीन गेलेली आहे त्या लोकांना सुद्धा मी मदत करणार आहे. जर ते माझ्याकडे आले अशाने त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तुम्ही आमच्या मदतीला या, तर मी त्या 700 एकर जमिनीच्याही प्रकरणात लक्ष घालणार आहे. पण ही 22 एकर जमीन मात्र मी त्या शेतकऱ्यांना परत मिळवून देईन, जोपर्यंत आणि कायदेशीर मार्गाने चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून ते आम्ही करेन. तर मान खटावमधील जनतेला मी परत एकदा सांगतो की ज्या सर्वोच्च न्यायालयाने ज्याला कुत्रा ठरवलंय तो कुत्रा तुमची रखवालदारीचं काम करत नाही. तो काय करतोय तर तुम्हाला तुमच्या अंगावर येऊन भुगतोय. म्हणजे थोडक्यात की तो जी म्हस दूध देण्याचं प्रामाणिकपणे काम करते त्या म्हशीवर ते जाऊन भुगतोय. त्याच्यामुळे काय होतंय की म्हशीला तिचं काम करता येत नाही. बांधवांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की तुम्हाला वाटत असेल सगळ्यांना की अरे तुषार खरात किती अति करायला लागलेत, पण काय करू, मला तुम्हाला सांगतो, मी हा व्हिडिओ आता शूट करतोय हे मी मान खटावमध्ये नाहीये, मी सांगोल्यामध्ये आहे. तुम्ही काल माझे व्हिडिओ बघितले असतील. मी मान खटावमधनं मला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अख्खा महाराष्ट्र पालथा घालायचे. माझ्याकडे फार कमी वेळ आहे. मी उलट 1-2 दिवस जास्त गेले माझे मान खटावमध्ये. मला तिथून सांगोल्याला माळशिरस, कोरेगाव, फलटण, करमाळा, इकडं आटपाडी असे वेगवेगळे मतदारसंघ कव्हर करायचे होते. पण हे जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते अत्यंत उर्मट उद्धट आहेत. सोमनाथ बुधे आणि सचिन पुकळे, त्यानंतर एक जाधव नावाचा एक मूर्ख आडदांड, अत्यंत उर्मट उद्धट असा तो एक कार्यकर्ता. ह्या 3 कार्यकर्ते, त्यांना असं वाटतंय की तुषार खरात यांनी मान खटावमधनं बाहेर जाऊ नये, त्यांनी इथं परत यावं आणि इथं जयकुमार गोरे यांचं पितळ आणखी चांगल्या पद्धतीने उघड करावं. आणि ते सतत मला मेसेज करत असतात. त्याच्यामुळे मी आता बाहेर चाललो होतो वेगळ्या मतदारसंघामध्ये, ते मी आता परत मान खटावमध्ये येणार आहे. मला मध्यरात्री 3 वाजता सोमनाथ बुधे मेसेज करतो पर्सनल. मला सांगा, मध्यरात्री 3 वाजता कोणी मेसेज करेल का? तुम्हाला दिवस पडलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर जे ग्रुप आहेत त्याच्यावर कोणी मेसेज टाकत असतात रात्रभर 24 तास, ते ठीक आहे.
पर्सनल कोणी मेसेज टाकेल का हो? फार मोठा काहीतरी अनर्थ घडलेला असेल तर तुम्ही मेसेज टाकला तर ठीक आहे. बर ह्याने इतके विचित्र नालायक काही मेसेज टाकतो मला म्हणे आणि मला तो डिवचतो मला, आणि त्या डिवचण्यातून मला जयकुमार गोरे यांच्याविषयीची शोधपत्रकारिता करण्यासाठी आणखी उत्तेजन मिळतं. त्याने परवा रात्री 3 वाजता मला एक मेसेज टाकला होता व्हॉट्सअपवर आणि मला तो बोलला होता की तुम्ही धनगरांचे प्रश्न मांडा ना, नियती बघा. तो म्हणत असतानाच मी जे धनगर समाजातल्या लोकांचे 700 एकर जमिनीवर जयकुमार गोरे आणि त्याच्या पंटरनी जो डल्ला मारलेला आहे, ती जमीन हडपलेली आहे, तो व्हिडिओ मी शूट करून आलो होतो. आणि नेमका त्याला ते काय माहित नव्हतं सोमनाथ बुधेला. नेमका त्याने तो मला उचकवणारा उद्धटपणे मेसेज टाकला की धनगरांचे प्रश्न मांडाना. तर मी त्याला म्हटलं थांब अर्धा तास, मी धनगरांचा एक प्रश्न मांडतो. आणि मध्यरात्री मी त्यावेळी काम करत बसलो होतो. त्याच्यासारखा मी काय उडान टप्पू आणि सोशल मीडियामध्ये जाऊन कुत्र्यासारखं भुंकण्याचं काम मी काय करत नाही. मी माझं काम करत होतो आणि मग त्याचा तो मेसेज आला, खोडसाळ मेसेज आला. तर मग त्या सोमनाथ बुधेनं मला उचकवल्यानंतर मी जयकुमार गोरे यांचा व्हिडिओ 3 वाजता करायला घेतला. तो 5 वाजता तयार झाला. जनरली मी इथनं व्हिडिओ माझ्या मुंबईच्या कार्यालयामध्ये पाठवतो, पण तो व्हिडिओ मी बसून मानखटावमध्ये जिथं मी राहिला होतो तिथं मी बसून 2 तासात तो पूर्ण केला. मी स्वतः एडिट केला, तो मी अपलोड केला आणि अपलोड साधारण 6 वाजता अपलोड झाला असेल. त्यानंतर जो तो व्हिडिओ सुसाट सुटलेला आहे तो आत्ता साधारण 76,000 लोकांनी बघितलेला आहे. तर जयकुमार गोरेला मी गेले 15 वर्षापासून ओळखतो. त्यातले पहिले 2-3 वर्ष मला बरा वाटला होता, नवीन होता, काहीतरी अपेक्षा होत्या त्याच्याकडनं की हा सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंचं काहीतरी इथं चांगलं कार्य करेल, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेल, त्याने 1% जरी त्यांचा आदर्श घेतला असता तरी चांगलं काम झालं असतं. पण तसं झालं नाही आणि त्याची लोक शिव्या घालतात. खरं तर हे जे मी आता ह्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतक्या जोरात जे पत्रकारिता करतोय हे आत्ताचं तत्कालीन कारण हे म्हणजे जयकुमार गोरे कसा आहे, भ्रष्टाचारी आहे, गुंडगिरी करतोय, मला सगळं माहीत आहे. परंतु राहुल गोरे, सचिन पोकळे ह्या दोघांनी सुरुवातीला आणि नंतर तो काय संजय जाधव का काहीतरी नावाचे जाधव आणि सोमनाथ बुधे अशा 4 जणांनी त्यांच्या गुंडगिरीचं, दादागिरीचं, उर्मटपणाचं, उद्धटपणाचं, आरेरावीचं एका पत्रकारिता ही 4था स्तंभ असतो, त्यांच्याशी तुम्ही नम्रपणे बोललं पाहिजे. तर हे 4घे जण इतक्या उद्धटपणे बोलतायत की त्याच्यामुळं मी गेले 5-6 दिवस तुटून पडलेलो आहे जयकुमार गोरेवर. मी काय प्रभाकर देशमुख किंवा अनिल देसाई किंवा आणखी अभय जगताप असतील यांच्या मदतीसाठी नाही, लक्षात घ्या, अजिबात नाही. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मी हे जे बातम्यांचं कव्हरेज करतो हे मी महाराष्ट्रभर करणार आहे. परंतु हा माझा मतदारसंघ आहे. जयकुमार गोरेला निवडून आणण्यामध्ये सुरुवातीला माझं पाप झालेलं, ते मोठं पाप आहे. मी त्याला मतदान केलं हेच मोठं पाप आहे. हे पापाचं प्रायश्चित्त म्हणून, एक शिक्षा म्हणून मी जयकुमार गोरेंचं पितळ उघडं पाडतोय. आणि ही शिक्षा म्हणजे मला स्वतःला शिक्षा करून घेण्यासारखं आहे, कारण तो जसं इतरांना त्रास देतो तसं मलाही त्रास देईल ही शक्यता आहे. पण मी न घाबरता न डगमगता ही पत्रकारिता करतोय. एवढ्या भयानक पद्धतीने मी अन्य कुणावर माझ्या 25 वर्षाच्या इतिहासात मी अशी पत्रकारिता केली नव्हती. इतकं कांड बाहेर काढायचा प्रयत्न केला नव्हता. भ्रष्टाचार ह्याच्यापेक्षा मोठे काढले, परंतु ती लोक नम्र होती. असे जयकुमार गोरे सारखे चिंदगिरी करत नाहीत. तर हे जयकुमार गोरे म्हणजे मेन कुत्रा आणि त्याचे हे जे 4-5 बुधे, पुकळे, राहुल गोरे सारखे हे जे छोटे छोटे कुत्रे, तर हे अशा कुत्र्यांनी जे काय भुंकण्याचं काम केलंय, तर हे असे आपल्याला मानखटावमध्ये जो कुत्रा आहे तो कुत्र्यानं मानखटावची इमाने इतबारे रखवालदारी केली पाहिजे. त्यांनी भुंकलं नाही पाहिजे. भुंकणारा कुत्रा आपण मानखटावमध्ये ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. आणि हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मी परत एकदा तुम्हाला दाखवतो, हा सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे. तुम्ही वेबसाईटवर गेला तरी तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये हे
हे मी एक वेगळं पान काढलंय बरं का, हे लोकांना कळावं म्हणून मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जरा दाखवा लोकांना. तर ह्याच्यामध्ये बघा, हे मी हिरव्या हे 4 आणि 5 नंबरचं पान मी एकत्र केलंय, वेगळी झेरॉक्स काढली. तर त्याच्यामध्ये डॉग इन मंजर म्हटलेलं आहे, म्हणजे गुरांवर किंवा गुरांच्या गोट्यामध्ये घुसून भुंकणारा कुत्रा. तुम्ही सर्वांनी गुगलला सर्च करा की डॉग इन मंजर हा शब्द सर्च करा, त्याच्यामध्ये हेच चित्र येतात, हेच व्हिडिओ येतात की कुत्रा जनावरांवर भुंकतोय. तर लक्षात घ्या, जर सर्वोच्च न्यायालयाला कळतंय की जयकुमार गोरे हा भुंकणारा कुत्रा आहे, तर आपल्या मान खटावमधील मतदारांना का कळत नाही? तर मतदारांनो, जागे व्हा, आपण मालक आहोत. जयकुमार गोरे आपला मालक नाही, जयकुमार गोरे हा आपला नोकर आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीचं काम हे नोकराचं असतं, मतदाराचं काम हे मालकाचं असतं. नोकराने मालकांसोबत कसं वागावं, जयकुमार गोरे तुमच्याशी म्हणजे मतदारांनो तुम्हाला ते मालक समजतात का? तर नाही समजत. जे तुम्ही कल्पना करा, जुन्या गोष्टी आठवा. तुम्ही कधी जयकुमार गोरेंकडे गेलेला असाल, तुम्ही अनेक कामं घेऊन गेलेला असाल, बऱ्याचदा त्यांच्या बंगल्यावर गेलेला असाल, तुम्ही आठवा ते प्रसंग. ते कसे बोलतात, त्यांची संवाद साधण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्यामध्ये एक दर्प असतो, एक गुरमी असते, त्याच्यामध्ये एक माज असतो. तो त्या मतदार राजाला, त्या सामान्य जनतेशी कधीही म्हणजे नम्रपणे विनयपणे बोलताना दिसत नाही. जयकुमार गोरेचं शैक्षणिक क्षेत्रात कुठलं कार्य नाही, सामाजिक क्षेत्रात कार्य नाही. पाणी म्हणून ते बोंबलतात, मी पाणी आणलं, मी पाणी आणलं. ह्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे. पण तरी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. अहो, जिथं त्याचं बंगला आहे, ते जे धरण आहे, ते काय जयकुमार गोरेने आणलंय का हो? ते तर यापूर्वीच बनलेलं आहे, काँग्रेसच्या काळात बनलेलं आहे, काँग्रेसच्या लोकांनी ते बांधलेलं आहे. त्याचा किती फायदा आपल्या परिसराला झालेला आहे. ते काय जयकुमार गोरेचं काम नाही ते. आणि तिथं ह्याने त्या तीरावर स्वतःचा बंगला बांधलाय. अरे, तिथं राहत असताना थोडं तरी बघून त्या धरणाकडे बघितल्यानंतर विचार करा तुम्ही की हे कुणी बांधलंय. तर ते विचार करत नाही. जयकुमार गोरे ते धरण बांधत असताना एक अधिकारी होते तिथे आणि त्यांचं नाव विश्वास पाटील. त्यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे, झाडा झडती. वाचली का हो तुम्ही? वाचा ती. त्या विश्वास पाटलांना कधी तुम्ही तिथं बोलवलंय का? त्यांचा तुम्ही सत्कार केला पाहिजे, पण तुम्ही बोलवत नाही. कारण असे उच्च विद्याविभूषित लोक, साहित्यिक, पत्रकार, अधिकारी, न्यायाधीश आपल्या मान खाटामधले जगभर आहेत, मोठमोठे उद्योजक आहेत, जगभर आहेत. हे इतकी विद्वान लोक आहेत, यांना कधी तुम्ही सन्मानाने बोलवलंय का? अहो, तुम्ही म्हणता मी काम केलं. अहो, ही जी विद्वान लोक आहेत, उच्च पदस्थ लोक आहेत, तुम्ही एकत्र आणून कॉन्फरन्स भरवा आणि त्याचं व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करा. मान खटाव तालुक्याच्या विकासाचं व्हिजन डॉक्युमेंट्स. ह्या सगळ्या लोकांना जर तुम्ही एकत्र आणलं, तर तुम्ही जो काही विकास म्हणताय त्या विकासाच्या 1000 पटीने मोठा विकास होईल. इथं इंडस्ट्री येईल, इथं संशोधन संस्था उभ्या राहतील, शिक्षण संस्था उभ्या राहतील, पाणी येईल. अहो, मला सांगा, 2009 मध्ये जो निर्णय झाला होता, त्यावेळी आपल्या ह्या मान खटावच्या वाट्याला उरमोडी आणि जे कडून किती टीएमसी पाणी येणार होतं? तुम्ही किती टीएमसी आणलंय मला सांगा तुम्ही? तर तुमच्या गलथानपणामुळे, तुमच्या बावळटपणामुळे, तुमच्या दुर्लक्षपणामुळे आपल्या वाट्याचं पाणी हे वाहून गेले, कर्नाटकात गेले. आले लक्षात? म्हणजे म्हशीची कॅपॅसिटी समजा 15 लिटर दूध देण्याची, जर्सी गायची म्हणून, म्हस काही एवढं दूध देत नाही, जर्सी गायची कॅपॅसिटी 15 लिटर दूध देण्याची जर कॅपॅसिटी असेल, तुम्ही अर्धा लिटरच घेऊन आलेला आहे, पण बाकीचं 14.5 लिटर दूध वाया गेलंय. मानमधील मतदारसंघातील मतदारांनो, तुमच्या हे लक्षात येत नाही. तो जयकुमार गोरे काहीतरी हवेतलं बोलतो, थापा मारतो, दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय स्वतः लाटतो आणि तुम्ही म्हणता की त्यांनी पाणी आणलंय. अरे, अर्धा लिटर त्याच्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. अनेकांनी कामं केलेली आहेत. भाऊ गुदगे असतील, दोंडराम वाघमारे असतील, सदाभाऊ तात्या असतील, अशा अनेकांचं योगदान आहे.
प्रभाकर देशमुखांचं आहे. सर्वात महत्वाचं पृथ्वीराज चव्हाणांमुळे बरंच कामं झाली. अहो तुम्ही त्यांच्यावर उलटला किंवा सापासारखे उलटला. सापाला दूध पाजल्यानंतर तो थोडे तरी जाण ठेवतो, पण तुम्ही तेही केलं नाही. त्यांचं नाव सुद्धा आज कधी घेत नाही तुम्ही. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण केंद्रातनं महाराष्ट्रात येणार, मुख्यमंत्री होणार म्हणून तुम्ही म्हणला की पृथ्वीराज चव्हाणांसाठी मी माझा मतदारसंघ सोडायला तयार आहे, मी राजीनामा देतो, पृथ्वीराज चव्हाणांनी इथून निवडणूक लढवावी. अहो किती स्वार्थी, किती ढोंगे आहात तो जयकुमार गोरे तुम्ही. त्यावेळी ते मुख्यमंत्री होणार होते म्हणून तुम्ही हे तुमचं ढोंगी औदार्य तुम्ही त्यावेळी दाखवून दिलं. पण तुम्ही आणि हे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा तेच करणार आहे. आलं का लक्षात? तुम्ही त्यांच्यावर काय भुरळ घातली, काय ते देवेंद्र फडणवीस तुमच्यावर फिदाय, परमेश्वर जाणो. तुम्ही बहुधा जे काय मसवडच्या तिथं जे काही इंडस्ट्री कॉरिडॉर होणार आहे त्याच्यात काहीतरी करताय, उदात्त कार्य, तथाकथित उदात्त कार्य, भानगडी विनगडी काहीतरी. तर ह्याच्यासाठी म्हणजे हे सगळं हे कारण आहे की काय तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त असण्याचं. तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने कुत्रा म्हटलंय, तोही भुंकणारा कुत्रा. माझं म्हणणं आहे तुम्ही मालकाची इमाने इतबारे चाकरी करणाऱ्या प्रामाणिक कुत्र्याची भूमिका बजवायला पाहिजे. तिथं तुम्ही भुंकण्याचं काम करताय. आणि इतकंच नाही, स्वतः तर भुंकतायच, आणखीन ही पिलावळ अशी जमा केली तेही त्या जनतेवर भुंकते. आता मी पत्रकार आहे, मी माझा पत्रकारितेचा धर्म बजावतोय. असं असताना तुमची लोक आमच्या अंगावर येत आहेत, आमच्या अंगावर भुंकतायत, जबरदस्ती करतायत. तुम्ही आमची मुलाखत घ्यायलाच आला पाहिजे असा तो जाधव बोलतो. त्याच्या बापाने असं बोललं जातं काय दम देऊन? तुम्हाला सांगतो, मला आप्पा पुकळे यांचा फोन आला होता. माणूस अतिशय नम्रपणे बोलला, फार चांगलं बोलला. त्याच्यावर मी इतकी मोठी बातमी लिहिली, व्हिडिओ केला, पण तो माणूस चांगला बोलला. एक शशिकांत काळे नावाचे वडूजवरून मला फोन आला होता. जयकुमार गोरे यांचे बहुधा ते कार्यकर्ते असतील. माणूस माझ्याशी अतिशय चांगला बोलला, नम्रपणे बोलला. अशा लोकांची आम्ही बदनामी करणार नाही, यांच्यावर टीका कशाला करू जे लोक चांगले बोलतात. आप्पा पुकळे मला बोलले की तुम्ही माझ्या विरोधात व्हिडिओ लावला. ठीक, मला माझी बाजू मांडायची आहे. तर मी म्हटलं मी तुमची अवश्य बाजू मांडतो, तुमचं म्हणणं मांडा, मी व्हिडिओ तयार करतो. तर आणि जयकुमार गोरे तुम्ही त्या आप्पा पुकळेंकडनं शिका काहीतरी, त्यांचा आदर्श घ्या, आप्पा पुकळेंचा तुम्ही आदर्श घ्या. तो माणूस म्हणजे त्याला कळतं की माझी बाजू आली पाहिजे लय भारीवर. तुम्हाला कसं कळत नाही? मी बोंबलतोय, व्हिडिओमधनं जाहीर आवाहन करतोय मी अनेकांना. काल तुमच्या भाजप अध्यक्ष जे आहेत मानचे, काय त्यांचं नाव मलाही माहित नाही, तर त्यांच्याशी फोनवर माझं कोणीतरी बोलणं करून दिलं. त्यांनाही मी निरोप दिला. काही पत्रकारांकडे मी निरोप दिलाय. मी तुमच्या पीएनना सांगितलंय की मी जयकुमार गोरे यांची जाहीर मुलाखत किंवा 1 to 1 मुलाखत घेऊ इच्छितो. जयकुमार गोरे यांनी कॅमेरा समोर यावं. लोकशाहीमध्ये पत्रकारांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत. मी तुमची बाजू ऐकून घ्यायला तयार आहे, मी तुमची बाजू मांडायला तयार आहे. तुम्ही काय येत नाही हो पुढे? तुम्हाला कसली भीती आहे? तुम्हाला हीच भीती आहे ना की आपण खूप कामं चुकीची केलेत आणि तुषार खरातने नेमकं त्या चुकीच्या कामावर जर प्रश्न विचारला तर तुमची पंचायत होईल. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, सर्वोच्च न्यायालयाने तुमची संभावना ही डॉग इन मंजर केलेली आहे, म्हणजे भुंकणारा कुत्रा जनावरांना. तर तुमचं काय म्हणणं? हा मी प्रश्न विचारला तुम्हाला, तर तुमची पंचायत होईल असं तुम्हाला भीती वाटत असेल. पण लक्षात घ्या, ज्यावेळी पत्रकार कुणीही येतो समोर मुलाखत घ्यायला, तर समोरचा किती मोठा गुंड असेल, गँगस्टर असेल, तरी तो त्या समोरच्याला त्याचं म्हणणं मांडायला संधी देत असतो. मी तुम्हाला संधी देतोय. ते दाऊद, अरुण गवळी अशा लोकांनी सुद्धा मुलाखती दिलेल्या आहेत पत्रकारांना. तुम्ही का घाबरताय? तुम्ही तेवढे मोठे तर गुंड नाही, तुम्ही छोटे आहेत, म्हणजे गल्लीबोळातले गुंड, मान खाटावरती गुंडगिरी असेल अन्य ठिकाणी. का घाबरताय? गुंडाने काय, तुम्ही तर गुंड आहात, कसं म्हणजे एवढं घाबरण्याचं कारण काय? तर
माझी परत एकदा विनंती आहे की तुम्ही मला मुलाखत द्या, तुमचं मी म्हणणं मांडतो. मी जे काय परत परत गुंड हा शब्द जे वापरतोय तो कसा चुकीचा आहे हे तुम्ही सांगा, मी ते ऐकून घेतो. आणि मला पटलं तर इथून पुढे मी तुम्हाला गुंड म्हणणारही नाही, पण तुम्ही ते पटवून सांगा मला की तुम्ही कसे गुंड नाही. आलं का लक्षात? तर मला वाटतं मी फार बोललो, फार मोठा व्हिडिओ झालेला आहे. मी आता थांबतो. मतदारांना माझं आव्हान आहे, आणि हे खरं तर त्या निवडणुकीच्या फंदात पडायची मी गरज नाही, परंतु हा माणूस इथून गेला पाहिजे म्हणून मी मतदारांना हे आवाहन करतोय. कुणी निवडून यावा ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, परंतु जयकुमार गोरे हे इथून जाणं, ह्या मतदारसंघातून जाणं गरजेचं आहे. ज्याला सर्वोच्च न्यायालयाने कुत्रा म्हटलेला आहे, भुंकणारा कुत्रा, नुसता कुत्रा म्हटलं असतं तर चाललं असतं, भुंकणारा कुत्रा म्हटलेला आहे, असा माणूस तुम्ही कसं काय सहन करता? अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.